तर आपण बघणार आहे आजच्या पार्टमध्ये केमिकल प्रॉपर्टीज, जो की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. केमिकल प्रॉपर्टीज सोबत आज आपण एसएन मेकॅनिझम पण बघणार आहे. हा पहिला पार्ट असेल. अजून पुढच्या लेक्चरमध्ये मी दुसरा पार्ट आणि मग युजेस असं करून आपलं हे लेक्चर फिनिश होईल. ओके, तर आता आपण ज्या केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहे, तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय किंवा केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, तर आता आपला रिॲक्टंट असणार आहे RX, दॅट इज अल्किल हॅलाइड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन, आणि त्याच्यापासून आता आपण वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करणार आहे. ओके, तर बघूयात स्टेप बाय स्टेप कसं होत आहे. खूप इझी रिॲक्शन्स आहेत, खूप सारे रिॲक्शन्स याच्यामध्येच तुम्ही कव्हर कराल, तर तुम्हाला अल्कोहोलमध्ये खूप कमी कष्ट घ्यावे लागतील. ओके, सो आता आपण स्टार्ट करूयात. केमिकल प्रॉपर्टीज आत्ताच जसं जसं सांगितलं की आपण आता RX घेऊन त्याच्यामध्ये खूप काही ॲड करणार आहे, खूप कंपाऊंड्स रिएजंट्स ॲड करून त्याच्यापासून आपण व्हेरियस कंपोनंट्स बनवणार आहे, म्हणजे व्हेरियस कंपाऊंड्स बनवणार आहे. सो इथे नॉर्मली जे काही मिळणार आहे ते आपण नॉर्मली प्रिपरेशनमध्ये ज्याच्यापासून RX मिळवला तेही मिळणार आहे, आणि त्याच्यापासून अजून वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार आहे. सो तुमचा रिॲक्टंट पार्ट ठरलेला आहे, दॅट इज RX, आणि प्रोडक्ट पार्ट तुमचा आता काहीही असू शकतो. ओके, सो आता प्रोडक्टवरती आपण कधी पण नावं डिसाईड करणार आहे. सो आधी बघून घ्या की हे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत, तर केमिकल प्रॉपर्टीजला जायच्या आधी आपण बघणार आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन और RX और अल्किल हॅलाइड. ओके, तर या लॅबोरेटरी टेस्टमध्ये एकदम छोटीशी रिॲक्शन केली जाते, जी की आपली पुढे प्रॉपरली रिॲक्शन्समध्ये होणारच आहे. आपण RX घेतोय, RX मध्ये आपण टाकतोय KOH और NaOH. म्हणजे बेसिकली आपण काय करतोय, तर याच्यामधून OH मायनसचा सोर्स देतोय. सो RX प्लस OH मायनस गिव्स ROH आणि X मायनस. म्हणजे याच्यातून काय झालंय की इथे कोव्हॅलेंटली बॉन्डेड जो हॅलोजन ॲटम होता कार्बनला, त्याचा आपल्याला मिळालाय हॅलाइड आयन. सो हा जर का हॅलाइड आयन मिळाला, आता हे जे काही मिक्सचर आहे ते एकाच बिकरमध्ये असणार आहे, रिॲक्टंट प्रोडक्ट वगैरे सगळं एकाच बिकरमध्ये असणार आहे. सो आता हेच मिक्सचर घेऊन ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ऍसिडिफाईड म्हणजे नायट्रिक ऍसिड टाकतोय, ऍसिडिफिकेशन करतोय अँड विथ ऍडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट किंवा AgNO3, तर आपल्याला काय मिळेल की हा X मायनस आणि सिल्वर नायट्रेट मधला Ag प्लस विल रिॲक्ट टू फॉर्म AgX ॲज अ प्रेसिपिटेट. हा प्रेसिपिटेट जो फॉर्म होतो दॅट विल कन्फर्म की मेन ओरिजिनल कंपाऊंडमध्ये म्हणजे या RX मध्ये X म्हणजे हॅलोजनचा प्रेझेन्स आहे. ओके, सो या सिल्वर हॅलाइड फॉर्म होईल विच इज प्रेसिपिटेट, आणि त्याच्यामुळे आपल्याला कन्फर्मेशन मिळेल की इट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. ओके, सो हे होतं आपलं नॉर्मल लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन. आता आपण बघूयात की व्हॉट इज द मेन रिलेशन, की म्हणजे कोणत्या टाईपचे हे रिॲक्शन्स होणार आहेत केमिकल रिॲक्शन. तर प्रत्येक वेळी केमिकल रिॲक्शन्समध्ये हे समजूनच घ्या की RX मधला पहिलं जे आपण टाईप बघणार आहे दॅट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. सो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण काय करतोय की RX घेतोय, RX मध्ये आपण न्यूक्लिओफाईल ऍड करतोय. हा न्यूक्लिओफाईल ऍड झाल्यानंतर त्याचा तयार होणारे R आणि न्यूक्लिओफाईल मधला जो काही निगेटिव्ह पार्ट आहे तो, आणि प्लस X मायनस न्यूक्लिओफाईलच्या पॉझिटिव्ह पार्ट सोबत निघून जाणार आहे. सो इथे डेल्टा प्लस लिहिते, इथे डेल्टा मायनस लिहिते. ओके, इट कॅन बी कॅटायन ॲनायन ऑल्सो. ओके, सो हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो R सोबत येणार आहे, आणि पॉझिटिव्ह पार्ट न्यूक्लिओफाईल मधला तो जाणार आहे X सोबत. ओके, सो आय शुड राईट X मायनस लेटर, कारण कधी पण लिहिताना आपण कॅटायन अनायनच्या वेळी कॅटायन आधी लिहितो, म्हणजे पॉझिटिव्ह असणारा पार्ट आधी लिहितो आणि नंतर निगेटिव्ह पार्ट लिहितो. ओके, सो कधी पण लिहिताना तुम्ही पण लक्षात ठेवा की आपल्याला हेच फॉलो करायला लागणार आहे. ओके, सो आता हा डेल्टा प्लस आणि X मायनस, तर याला आपण म्हणतोय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. हे काय होतं की RX मधला X काढून त्याच्याऐवजी एक न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूट होतं. नाउ व्हॉट इज न्यूक्लिओफाईल? न्यूक्लिओफाईलचा मिनिंग असा असतो, न्यूक्लिओफाईल म्हणजे जे इलेक्ट्रॉन लव्हिंग आहेत. आपल्याला माहिती आहे की RX मधला जो CX बॉन्ड आहे याच्यामध्ये डेल्टा प्लस आणि इथे आहे डेल्टा मायनस. सो हा झाला इलेक्ट्रोफाईल. म्हणजे काय, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन दॅट इज निगेटिव्ह चार्ज, आणि फाईल म्हणजे लव्ह, ग्रीक लेटर्स आहेत, ग्रीक और आपले नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत. सो फाईलचा मिनिंग असतो लव्हिंग. सो इलेक्ट्रॉन लव्हिंग
म्हणजे तो स्वतः कोण असला पाहिजे, पॉझिटिव्ह, बिकॉज अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. सो स्वतः जर का तो पॉझिटिव्ह असेल तर तो इलेक्ट्रॉन लव्हिंग असेल. म्हणून हा इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे, बिकॉज स्वतः हा पॉझिटिव्ह आहे. आणि न्यूक्लिओफाईल कसे असतात, निगेटिव्ह, त्यांच्यावरती नेहमी मायनस चार्ज दिलेला असतो. म्हणजे ते स्वतः इलेक्ट्रॉन रिच असतात, त्यांच्यावरती मायनस चार्ज आहे, याचा अर्थ ते इलेक्ट्रॉन रिच आहेत, म्हणून त्यांना पॉझिटिव्हली चार्ज पाहिजे. पॉझिटिव्हली चार्ज कोण आहे, तर आपला आर एक्स मधला आर आहे. म्हणून हे न्यूक्लिओफाईल या सी सोबत किंवा आर सोबत अटॅक करतात आणि एक्सला काढून टाकतात. सो आपल्याला फायनली काय मिळतं, NU आणि एक्स मायनस बाहेर निघालेला दिसेल. ओके, तर याच रिॲक्शन आपण प्रत्येक वेळेस फॉलो करणार आहे. तर याला आपण म्हणणार आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, दॅट इज SN मेकॅनिझम, SN रिॲक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, इझी. आता हे जे आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आपण पुढे SN मेकॅनिझम मध्ये डिटेलमध्ये बघणारच आहे, बट तरी आता सांगून ठेवते की या 2 पॉइंट्सवरती वर्क करतात. पहिला पॉइंट म्हणजे एकतर टर्शरी अल्किल हॅलाइड विल रिॲक्ट फास्टर देन सेकंडरी देन प्रायमरी. ओके, आणि जर का तुम्ही हॅलोजन बद्दल बघितलं तर RI म्हणजे हॅलाइड्स बद्दल जर का बघितलं तर RI विल रिॲक्ट फास्टर, नंतर करेल RBR, नंतर करेल RCl. ओके, RF आपण घेत नाहीये, RF येणारच नाही, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन आहे. याचं रिझन फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये झालं होतं. काय, बिकॉज RI मधला जो बॉन्ड आहे तो खूप वीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, हा इझिली रिॲक्ट करू शकतो, हा इझिली ब्रेकेबल असतो, त्याच्यामुळे यासाठी कधीच तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार नाहीत. ओके, आणि टर्शरीमध्ये पण सेम आहे, खूप वीकली, त्यांचा बॉइलिंग पॉईंट पण खूप कमी असतो, तोडायला जास्त वेळ नाही लागत, त्याच्यामुळे टर्शरी पण इझिली रिॲक्ट करतात. सो असं काही नाहीये की त्यांचा बॉन्ड वीक आहे याचा अर्थ ते वीक आहे, उलट ते स्ट्रॉंग रिॲक्ट करतात, म्हणजे रिॲक्शन देतात. सो त्यांच्यामुळे जास्त रिॲक्शन्स होतात. ओके, आता आपण पुढचं बघूया स्टेप बाय स्टेप कोणते कोणते न्यूक्लिओफाईल घेतोय. तुमच्या बुकमध्ये एक सिरीज दिलेली आहे, पूर्ण चार्ट दिलेला आहे, तो खूप इझी आहे, पण मी तुम्हाला प्रत्येक वेळी एक एक्झाम्पल घेऊन शिकवेन, म्हणजे तुम्हाला कळेल की ऍटलिस्ट रिॲक्शन कसे लिहिले जातात. सो फर्स्ट न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन, आपण न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन मधला पहिला पार्ट बघतोय, पहिला हे बघतोय. त्याच्यामध्ये आपण घेतोय RX प्लस KOH और AgOH, तुम्ही काही घेऊ शकता, और NaOH काही पण घ्या. याच्यामधून मिळणार आहे तुम्हाला ROH प्लस KX और AgX और NX, सगळं सेम मिळणार आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त AgOH घेताना त्याची प्रिपरेशनसाठी इथे तुम्ही कन्सिडर करा मॉइस्ट Ag2O, बिकॉज हा डायरेक्टली नाही मिळत, त्याच्यामुळे कन्सिडर करा मॉइस्ट Ag2O. ही आपली फर्स्ट रिॲक्शन आहे, म्हणजे फॉर्मॅट आहे. तर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसेल की आपण काय केलंय, एक्सला रिप्लेस केलंय OH. सो हा बनलाय कोण, अल्कोहोल. सो इट इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ओके, आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊयात. काय करतोय आपण, समजा जर का मी घेतला इथाईल C2H5 इथाईल ब्रोमाइड, आणि जर का रिॲक्ट केलं NaOH सोबत म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत, तर काय मिळणार आहे, इथिल अल्कोहोल. याचं नाव समजून घ्या, इथिल अल्कोहोल. आपण ते पुढे पुन्हा बघणार आहे अल्कोहोल्समध्ये, बट आत्तापासूनच कन्सिडर करा, बिकॉज तुम्हाला हॅलोजनला एक्सक्यूज नाही देता येणार की मला याचं नाव नाही लिहिता येणार. सो खास नॉमेनक्लेचरसाठी मी परत हे सगळं घेतली आहे. सो हा आहे इथाईल ब्रोमाइड, याचं कॉमन सिस्टीमचं नाव होईल इथाईल अल्कोहोल, फक्त ब्रोमाइडच्या ऐवजी अल्कोहोल लावलेलं आहे, एवढंच केलंय, नावात सुद्धा तेच आहे. किंवाच याला म्हणता येईल इथेनॉल. इथेन ई काढलाय, OL लावलाय, OH साठी OL लावलाय. ओके, ही झाली तुमची एक रिॲक्शन. आता आपण दुसरं बघूया, दुसरी रिॲक्शन काय बघा. आता आपण इथे घेतोय सोडियम अल्कॉक्साईड, नाव समजून घ्या, सोडियम अल्कॉक्साईड. RX मध्ये आपण ऍड करतोय NaOR, याला म्हणतात सोडियम अल्कॉक्साईड. हे आलं कसं, अल्कॉक्साईड हे दिसतंय तुम्हाला इथेनॉल, जो आत्ताच झाला आपला. सो समजा जर का तुम्ही ROH जर का रिॲक्ट केला Na सोबत, तर O आणि H इज ऑलवेज रिप्लेसेबल बाय इट्स सिमिलर व्हॅलेन्सी ॲटम. सो Na पण व्हॅलेन्सी 1च आहे, हायड्रोजनची पण व्हॅलेन्सी 1च आहे. सो हा इझिली फॉर्म करेल RONA, बिकॉज Na इज व्हेरी बेसिक इन नेचर. सो सोडियम काय करेल, त्याच्यासोबत इझिली रिॲक्ट करेल आणि H काढून टाकून Na वरती अटॅक म्हणजे NaO बनेल, ONA बनेल, दॅट इज
नाव पण तसंच आहे, सोडियम. आता बघा अल्कोहोल आहे किंवा ऑक्सिजन इज ऑलवेज ऑक्साईड. सो सोडियम म्हणजे Na आणि अल्कोऑक्साईड RO, अल्किल ऑक्सिजन. संधी करा, सोडियम अल्कोऑक्साईड. ओके, काय होणार आहे, NX निघून जाणार आहे. जसं इथे KAgNA किंवा KAgNA सोबत निघून गेले, तसं इकडे कोण जाणार आहे, Na जाणार आहे. सो हा जर का Na निघून गेला तर तुम्हाला काय मिळतंय बघा, हा मी R डॅश लिहिते पर्पजली, ROR प्लस NX बाहेर मिळेल. तर याला आपण म्हणतो इथर. याचं नाव असतं अल्किल अल्किल इथर. ओके, सो याचं एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला कळेल. समजा जर का मी घेतला CH3Br प्लस NaOC2H5, तर काय बनेल, NaBr निघून जाणार आहे बरोबर. सो बनेल काय, CH3O C2H5 प्लस NaBr बाहेर निघून जाईल. ओके, तर आता हे जे नाव दिसतंय किंवा हे नाव काय येईल बघा, ट्राय करा, या फॉर्मॅटमध्ये बसवा, सोडियम इथॉक्साईड. ओके, आणि याचं नाव काय येईल, इथर आहे, अल्किल अल्किल इथर. सो याचं नाव काय येईल, इथे आहे मिथिल ग्रुप, इथे आहे इथिल ग्रुप. सो नाव काय आलं, अल्फाबेटिकल, इथिल मिथिल इथर. इझी आहे. जर का दोन्हीकडे मिथिलच असते म्हणजे CH3च असते तर आला असता डायमिथिल इथर. दोन आहेत म्हणून मिथिल मिथिल म्हणण्यापेक्षा डायमिथिल इथर. इथे नाव काय आलंय, इथिल मिथिल इथर. ओके, सो हे आलं आपलं कंपाऊंडचं नाव. सो इथे आपण काय फॉर्म केलाय, इथर. सो पहिल्या ह्याच्यामध्ये आपण फॉर्म केला होता अल्कोहोल, आता आपण केलाय इथर. ठीक आहे, इझी रिॲक्शन्स आहेत त्या. सो आतापर्यंत आपण दोन कंपाऊंड तयार केले, अल्कोहोल आणि इथर. त्याच्यामधले अल्कोहोल पासून आपण प्रिपरेशन केली आहे, त्याच्यामध्ये 3 to 5 वेज आहेत की ज्याच्यापासून आपण RX बनवू शकतो. आता पुन्हा आपण RX पासून अल्कोहोल बनवलाय. ओके, नेक्स्ट बघूयात आता काय. नेक्स्ट आहे सेम इथर सारखीच रिॲक्शन आहे. तुम्हाला इथे कंपाऊंड कळत असतील, जर का कोणी 11वीत नीट अभ्यास केला नसेल तर आत्ताच समजून घ्या की आता या स्लाइडमध्ये जो अल्कोहोल फॉर्म झाला, अल्कोहोल कशामुळे म्हणतात, काहीच असं नवीन नाहीये, खूप सगळ्यांसाठीच नवीन आहे, 11वीत पण नवीन होतं. सो समजा जर का 11वीत नाही झालं तर आता समजून घ्या की ROH हा फॉर्मॅट असतो अल्कोहोलचा. ओके, सो हा ROH फॉर्मॅट आहे अल्कोहोलचा, म्हणून इथे आलाय ROH, दॅट इज OL म्हणजे अल्कोहोल, दॅट इज अल्केनॉल, हे IUPAC आहे. इथरचा फॉर्मॅट असतो ROR. ठीक आहे, सो ही आपली होती सेकंड रिॲक्शन. ठीक आहे, ही होती आपली सेकंड रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन बघा, थर्ड. याच्यामध्ये आपण तयार करणार आहे ईस्टर. सो आपण काय केलं आता, RX प्लस जसा Na घेतला, नॉर्मली सगळे मेटॅलिकच आहेत एक्सेप्ट फॉर याच्यानंतरची रिॲक्शन. जे काही आपण 8 कंपाऊंड्स बघतोय त्या सगळ्या 8 कंपाऊंड्समध्ये एकतर K नाहीतर Ag नाहीतर Na हे तीनच तुम्हाला मेटल सापडतील, बिकॉज हे खूप हायली रिॲक्टिव्ह आहेत, पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात वरती असतात. सो आता बघा आपण काय घेतोय, AgOCOR'. मगाशी इथे हा पार्ट नव्हता, ठीक आहे, आणि इथे Na होता, सो त्याचा बनला होता सोडियम अल्कॉक्साईड. आता हा जो आहे तो आहे सिल्वर ऍसिटेट, सॉरी सिल्वर अल्किओनेट. याचं नाव असंच लिहित जावा, कारण काय की अल्किओनेट, आता अल्किओनेट का आलाय, COO हा जर का कंपाऊंड आला म्हणजे हा जर का ग्रुप आला तर याला म्हणतात अल्किओनेट. हा असतो कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंडला पुन्हा अजून एक O लागला म्हणून याचं नाव येतं अल्किओनेट. ओनेट हा मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, सो RX मध्ये जर का हे ऍड केलं तर पुन्हा ॲज युजल Ag आणि X निघून जाईल, आणि हा AgX निघून गेल्यानंतर काय मिळणार आहे, R जे आहे तसं ॲज इट इज लिहायचं, ॲटलिस्ट तुम्हाला रिॲक्शन तरी इझिली लिहिता येईल, आणि बाहेर पडेल AgX विच इज अगेन प्रेसिपिटेट. ओके, AgX नेहमी प्रेसिपिटेट बनतो, सो जिथे कुठे AgX येईल तो प्रेसिपिटेट बनेल. आता बघा की हे जे तयार झालेलं आहे याला म्हणतात ईस्टर. हा फॉर्मॅट आहे ईस्टरचा, ROCOR'. इट इज ईस्टर. आणि याचं नाव कसं असतं, जसं इकडे सिल्वर लिहिलं आणि अल्किओनेट लिहिलं, अल्किओनेट विल डिसाइड फ्रॉम दिस R आणि C. R आणि C दोन्ही कंबाईन करून अल्किओनेट लिहायचं. सो इथे नाव येतं अल्किओनेट. इझी आहे, ही नावं मेन लिहिता आली पाहिजेत कंपाऊंडची जी फॉर्म झालेली आहे. सो अल्किओनेट. आपण एक
एक्झाम्पल घेऊयात. कुठे जास्त आपण कंपाऊंड घेत नाही. सो CH3Br प्लस Ag. इथे पण पुन्हा मी आता CH3 घेते, तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय आहे. काय बनणार आहे? CH3O CO CH3 आणि AgX ॲज अ प्रेसिपिटेट. ओके, तर आता बघाल तर हा जो काही कंपाऊंड बनलाय, हा या कंपाऊंडचं नाव आणि या कंपाऊंडचं नाव. हा तर माहितीये मिथाइल ब्रोमाइड, याचं नाव येईल सिल्वर आणि याचं नाव काय येईल बघा, 2 कार्बन आहेत, अल्किनोएट. फॉर्मॅटमध्ये बसवायचा प्रयत्न करा. 2 म्हणजे इथ, 1 म्हणजे मिथ, 2 म्हणजे इथ. सो नाव येईल इथिओनेट. कळतं? सो सिल्वर इथिओनेट आणि इथे नाव काय येईल? मिथिल इथिओनेट किंवा ऍसिटेट. याला नॉर्मली ऍसिटेट म्हणतात. सो नॉर्मली ऍसिटेटच म्हणा, खूप इझी आहे आणि खूप कॉमन आहे. सो याचं पण नाव आपण कन्सिडर करूयात ऍसिटेट. हे कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे. इथेनोएट, इथे इथिनोएट नाहीये, ते इथेनोएट आहे. ओके, इथेनोएट. सो जर का लिहायचं असेल IUPAC मध्ये तर इथेनोएट, आणि जर का कॉमन सिस्टीम मध्ये लिहायचं असेल तर ऍसिटेट. ऍसिटेट खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे रेफर करा ऍसिटेट. ज्यावेळेस CH3CO येईल त्यावेळेस असाईल, ऍसिटेट, देन ऍसिटोन, हे असे सगळे वर्ड्स येणार आहेत. नेहमी ऍसिड येतं CH3CO ला. ओके ओके, नेक्स्ट आपण बघूयात 4th रिॲक्शन इज RX प्लस. आता मी अमोनियाला लिहितेय HNH2. का असं लिहितेय बघा, दिस इज अल्कोहोलिक. ओके, सो HX निघून गेला की तयार काय होणार आहे? RNH2 आणि बाहेर काय पडेल? HX. हा ओनली फक्त विदाउट मेटलचा कंपाऊंड आहे, अदरवाईज सगळीकडे Ag, Na आणि K असणार आहे. सो हा तयार होणार आहे प्रायमरी अमाइन. ओके, हे फक्त काय करतो आपण, अल्केन ज्यावेळेस लिहितो, अल्केन मधला अल्केनामाइन ई काढायचा आणि अमाइन पुढे फक्त लावायचा की तयार होतं याचं नाव अल्केनामाइन. सो समजा जर का मिथिल हॅलाइड लिहिलं, मिथिल हॅलाइड, इथिल हॅलाइड, एन प्रोपिल असेल समजा, एन प्रोपिल जर का लिहिलं तर याचा बनेल एन प्रोपिल अमाइन किंवा एन प्रोपिल अमाइन किंवा आपण म्हणू शकतो प्रोपेन अमाइन, प्रोपेन 1 अमाइन. ओके, सो तुम्हाला अशी नावं इझिली लिहिता येईल. या 4 रिॲक्शन्स मध्ये जर काहीतरी प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. एकच गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली की ही जी आपण रिॲक्शन बघितली याच्यामध्ये कंपल्सरी हा ॲक्वियस असला पाहिजे. ॲक्वियस, कंपल्सरी ॲक्वियस. कारण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अशी रिॲक्शन बघणार आहे की सगळे रिॲक्टंट, रिएजंट सगळे सेम आहेत, पण प्रोडक्ट सेल डिफरंट आहे, फक्त या ॲक्वियस नसल्यामुळे. सो ॲक्वियस म्हणजे काय? पूर्णपणे पाण्यात धुवून काढलेलं आहे. सो KOH, AgOH, NOH कंपल्सरी ॲक्वियस. अजून डबल अंडरलाईन करतीये की हे कंपल्सरी ॲक्वियसच असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट. सो आतापर्यंत आपण काय बघितलं? KOH, AgOH, NOH ॲक्वियस. सोडियम अल्कोऑक्साईड नी इथर बनला, ॲक्वियस NaOH KOH नी अल्कोहोल बनला, आणि नंतर घेतला सिल्वर अल्किओनेट चा बनला अल्केनोएट. ओके, बेटर अल्केनोएटच लिहा. देन अल्किओनेट इज मोर कॉमन सिस्टीम, सो अल्केनोएटच लिहित जा इथे. सो सिल्वर अल्केनोएट, अल्केनोएट, त्याचं एक्झाम्पल बघितलंय. इथे इस्टर बनलेला आहे. सो मेन कंपाऊंड इथे जो फॉर्म झालाय, जो ग्रुप फॉर्म झालाय दॅट इज इस्टर. इकडे जो फॉर्म झालाय दॅट इज प्रायमरी अमाइन, दॅट इज अल्केनामाइन. ओके, नेक्स्ट बघूयात आता 5th. आता या ज्या रिॲक्शन आहेत 5th आणि 6th बघा, पुन्हा K आणि Ag's येतोय. इथे लिहितेय मी KCN, ट्रिपल बॉन्ड असतो, एक कोऑर्डिनेशन असतो, RX प्लस AgCN. आता याच्यामध्ये काय होतं की हा जो बॉन्ड बनणार आहे, KX बाहेर पडणार आहे ॲज युजल, इकडे पण AgX बाहेर पडणार आहे ॲज युजल. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण यांचे जे प्रोडक्ट फॉर्म होत आहेत, तर इकडे फॉर्म होणार आहे RCN आणि इकडे फॉर्म होणार आहे RNC. कळतं? सो याला म्हणणार आहे आपण अल्किल. अल्किल स्टँड्स फॉर ओनली दिस आर, अल्किल सायनाइड. सायनाइड मध्ये C आणि N दोन्ही येत आहेत, आणि इथे आपण किंवा याला आपण म्हणतो नायट्राइल, अल्किल नायट्राइल.
नायट्राईल पण म्हणतो, पण नायट्राईल मध्ये मग हा सी इन्क्लूड नाही होत. मग त्याच्या आधीच्या अल्किल मध्ये ह्या सी ला इन्क्लूड करून तुम्हाला नाव लिहिता येईल, मी सांगेन तुम्हाला. आणि इथे असणार आहे आयसोसायनाइड, अल्किल आयसोसायनाइड. ओके, आता एक्झाम्पल बघूयात. समजा जर का पुन्हा घेतला मी C2H5Cl क्लोराईड घेतला, KCN यूज करते. KCN हा पण अल्कोहोलिकच असतो. सगळे अल्कोहोलिक आहे एक्सेप्ट फॉर फर्स्ट, ॲक्वियस, KOH आणि NaOH. बाकी सगळे अल्कोहोलिक घेतोय. अमोनिया पण अल्कोहोलिक घेतला, हे पण अल्कोहोलिक, हे पण अल्कोहोलिक. ओके, सो आता काय होणार आहे, C2H5Cn. तर याचं नाव काय येईल, इथिल सायनाइड. पण जर का तुम्हाला नायट्राईलच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर याचं नाव येतं, म्हणजे IUPAC मध्ये जातं ते, त्याचं नाव येईल प्रोपेन नायट्राईल. कळतंय, इट इज L नॉट T. टी पुढे येणार आहे. सो आताच सांगते की L आहे. सो आपण काय तयार केलंय, अल्किल सायनाइड तयार केलाय. इकडे काय तयार केलंय, अल्किल आयसोसायनाइड तयार केलेलं आहे. इथे बघा आता नाव, इथे समजा लिहिला CH3I प्लस AgCN. तयार काय होणार आहे, CH3NC, दॅट इज मिथाइल आयसोसायनाइड. सो हा तयार झाला मिथाइल आयसोसायनाइड विथ प्रेसिपिटेट ऑफ AgX. इझी आहेत रिॲक्शन. फक्त असं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही KCN यूज करता त्यावेळेस प्रॉपर होतं आणि Ag आला की काहीतरी गडबड होतं. सो नेहमी Agच्या वेळेस गडबड होते. सो ॲज इट इज तसंच लक्षात ठेवत जा की मिथिल आयसोसायनाइड ज्यावेळेस AgCN आला असेल, आयसोसायनाइड करायचं असेल तर AgCN वापरायचा, आणि जर का सायनाइड करायचा असेल तर KCN वापरायचा. ओके, ही होती आपली 6वी रिॲक्शन. 7th रिॲक्शन. आता याच्यामध्ये पण KCN आणि AgCN म्हणजे K आणि Agचे घोळ. सो काय काय इथे काय काय त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केलाय बघा. याच्यामध्ये आपण घेतोय पुन्हा RX, घेतोय RX. आता याला आपण म्हणणार आहे पोटॅशियम नायट्राइट किंवा सिल्वर नायट्राइट. सो पोटॅशियम नायट्राइट जर का घेतला तर काय होईल, K यांचा बॉन्ड बघा कसा असतो. पोटॅशियम इज हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा हायली मेटॅलिक. सो हा होणार आहे, ओके, पोटॅशियम नायट्राइट म्हणजे KNO2. दिसायला जरी KNO2 असेल तरी याचं काय होईल बघा, दिसायला जरी KNO2 असेल तर आपण बघतोय ONO. इथे तर डबल बॉन्ड आहे, इथे सिंगल बॉन्ड आहे आणि याच्यावरती आलाय मायनस चार्ज. म्हणजे हे यांच्यामध्ये आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग नाहीये तर आयनिक बॉन्डिंग आहे. सो KNO2 लिहिताना आपण असा लिहितो, दॅट इज पोटॅशियम नायट्राइट. सो याचं नाव काय आहे, पोटॅशियम नायट्राइट. इथे T इथे L नाहीये, मगाशी आपला L होता. आता इथे काय होईल बघा, R ॲज इट इज लागेल R. आता इथे कोव्हॅलंट होऊन जाईल, NO मध्ये पुन्हा कोव्हॅलंट आणि इथे डबल बॉन्ड. सो हा झाला पुन्हा अल्किल नायट्राइट. पोटॅशियमच्या ऐवजी फक्त अल्किल टाकायचं आहे. बाहेर कोण पडणार आहे, ॲज युज्युअल KX. इझी होती रिॲक्शन. आता याच्यामध्ये आपण टाकतोय Ag. आता याच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते आहे कोव्हॅलंट, ना की आयनिक. लाईक KNO2 मध्ये जसं होतं K आणि O मध्ये, तर हा Ag आणि N मध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. याचं नाव आहे सिल्वर नायट्राइट. सो याचा काय फॉर्म होईल बघा, याचा फॉर्म होताना होतो RNO2. डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. सो हा झाला अल्किल, याला म्हणतात नायट्रो अल्केन. सॉरी, याला म्हणतात नायट्रो अल्केन. ओके, सो नायट्रो अल्केन आणि तो झाला अल्किल नायट्राइट. सो नायट्रो अल्केन म्हणजे खूप इझी रिॲक्शन्स आहेत. त्याचा आपला चॅप्टर पण आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये, हा नाहीये त्याच्यामध्ये. बट हा जो NO2 ग्रुप आहे, हा जो NO2 ग्रुप आहे याला म्हणतात ॲम्बिडिंटेंट ग्रुप. हे आपण 9व्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ॲम्बिडिंटेटचा मिनिंग काय असतो की ज्याचं कनेक्शन 2 वेजनी होऊ शकतं, ॲट अ टाइम नाही, अल्टरनेट टाइम. जर का त्याचं कनेक्शन 2 वेजनी होऊ शकतं, म्हणजे हा NO2 कंपाऊंड N कडून पण अटॅचेबल होता आणि एका O कडून पण अटॅचेबल होता, म्हणून याला म्हणतो आपण ॲम्बिडिंटेट. ओके, जे बायडिंटेट वेगळे, बाय म्हणजे 2, डिंटेट ऍक्च्युली दात म्हणजे जे अटॅक करू शकतात 2 साईड. तर बाय म्हणजे 2,
मग दोन साईडने अटॅक करणारे नाही म्हणत याला आपण म्हणतो ॲम्बी. ॲम्बी म्हणजे काय, एका वेळी एका साईडनी, दुसऱ्या वेळी दुसऱ्या साईडनी, एकाच वेळी दोन्ही साईडनी नाही. ओके, सो हे आपण 9 चॅप्टरमध्ये शिकणारच आहे. NO2 ग्रुप त्यामधला आहे. सो जर का तुम्हाला एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर मिथाइल क्लोराईड घ्या, पोटॅशियम नायट्राईटचं तयार होईल मिथाइल नायट्राईट. आणि जर का मिथाइल आणि AgNO2 घेतला, मिथाइल क्लोराईड आणि AgNO2, तर त्याचं तयार काय होईल, नायट्रोमिथेन. ओके, इझी आहेत रिॲक्शन्स या. आय गेस तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स कळल्या असतील. प्रत्येक वेळेस AgX ज्यावेळेस फॉर्म होईल त्यावेळेस तो प्रेसिपिटेट म्हणून फॉर्म होईल, हे लिहायला विसरू नका. तर या होत्या आपल्या मेन सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, ज्या की खूप इझी होत्या. खूप म्हणजे फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण काय काय यूज केलंय. बघा एकदा पहिल्यापासून. आपण RX घेतला, RX मध्ये KOH, AgOH, NaOH ऍक्वियस मध्ये ऍड केला, अल्कोहोल मिळाला. सेकंड मिळाला इथर बाय ऍडिंग सोडियम अल्कॉक्साइड. थर्ड मिळाला आपल्याला इस्टर बाय ऍडिंग सिल्वर ऍसिटेट, सिल्वर अल्केनोएट. देन आपल्याला मिळाला अमाइन, प्रायमरी अमाइन बाय ऍडिंग अमोनिया, दॅट इज NH3. नेक्स्ट आपल्याला मिळाला सायनाइड, नंतर मिळाला आयसोसायनाइड, KCN AgCN. हे 4 पेअर आहेत, KCN AgCN, म्हणजे KCN AgCN आणि KNO2 AgNO2. तर KONO आणि AgNOO. ओके, लिहिताना तुम्ही असंच लक्षात ठेवा. लक्षात ठेवताना पण असंच इमॅजिन करत जा की आपण काय लिहितोय. सो त्याचा तयार होतो नायट्राईट आणि याचा तयार होतो नायट्रो. आणि याच्या आधी तयार झाला नायट्राईल और सायनाइड. इथे L आहे, इथे T नाही आहे, इट इज नायट्राईल. आणि इथे तयार झाला होता आयसोसायनाइड और इकडचा सायनाइड आणि आयसोसायनाइड. इझी. ओके ओके, तर आता आपण बघतोय SN मेकॅनिझम. व्हॉट आर SN मेकॅनिझम? SN मेकॅनिझम म्हणजे काय असतात, सबस्टिट्यूशनल न्यूक्लिओफाईल किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, याला म्हणतो आपण SN मेकॅनिझम. ओके, तर या SN मेकॅनिझम मध्ये 2 पार्ट्स आहेत, दॅट इज SN1 आणि SN2. तर यांना SN1 आणि 2 का म्हणतात, कधी होतात, हे सगळं आता आपण डिस्कस करूयात. SN मेकॅनिझम मध्ये मेन गोष्ट आहे काय, तर रिॲक्शन एकच आहे जी आपण एकदम स्टार्टिंगला बघितली या लेक्चरमध्ये. ती रिॲक्शन काय होती, RX प्लस OH मायनस चा अटॅक विल गिव्ह अस ROH प्लस X मायनस. ठीक आहे, आता बुकमध्ये खूप खूप जास्त दिलेलं आहे की कसं काय होतं वगैरे. मी तुम्हाला म्हणेन जर का तुम्हाला 12च्या अकॉर्डिंग जर का शिकायचं असेल किंवा म्हणजे डीपमध्ये गेलात तरी चालेल. ऍक्च्युली तुम्हाला एक कन्सेप्ट जर का नीट डोक्यात गेली तर त्याच्यावरती तुम्ही कितीही म्हणजे काही थेअरी लिहू शकता आणि तेच त्यांनी ऍक्च्युली बुकमध्ये केलेलं आहे. सो बघा, RX प्लस OH मायनस गिव्स ROH प्लस X मायनस. तर ही म्हणजे एक्सला काढून OHला बसवण्यासाठी कोणत्या कोणत्या वेनी आपण जाऊ शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला आधीच इन शॉर्ट एक्सप्लेन करून टाकते व्हॉट इज 1 आणि 2. मग आपण बघूयात कधी आणि काय होतं. आता समजा एक जागा आहे सपोज, म्हणजे इथे काहीतरी एक मोठा ग्रुप आहे, इथे काहीतरी एक मोठा ग्रुप आहे. या मोठ्या ग्रुपला अटॅच्ड एक छोटीशी जागा आहे. या जागेवरती समजा तुमच्या क्लासरूम मधली इमॅजिन करा. आता तुमचे सगळ्यांचे क्लासरूम बंद आहेत, मिस करत असाल, बट आता समजा की इथे तुमचा कुठला तरी एक सो कॉल्ड ग्रुप आहे आणि इकडे ती जागा रिकामी. तर आता त्या ग्रुपमध्ये 2 मुले यायची राहिली आहेत. ठीक आहे, किंवा मग समजा एक मुलगा ऑलरेडी इथे बसलेला आहे. ठीक आहे, एक मुलगा इथे ऑलरेडी बसलेला आहे. जर का तुम्हाला या मुलाला म्हणजे एक दुसरा मुलगा आला, आता तुम्ही नका कन्सिडर करू कारण हा मुलगा जरा जास्त स्ट्रॉंग असणार आहे, थोडासा काय म्हणू हट्टी म्हणता येईल. सो हा एक दुसरा मुलगा आहे, या दुसऱ्या मुलाला इथे बसायचं. म्हणजे आता तो दुसरा मुलगा मी असं थोडासा उलटा दाखवते. या दुसऱ्या मुलाला इथे बसायचंय, तर तो इथे कसा बसेल? 2 गोष्टी आहेत. पहिली मेथड की तो इथे बसण्यासाठी आधी वेट करेल की हा जाईल. म्हणजे तो काय करेल, इनडायरेक्टली आपण काय करतो, ज्यावेळेस रिॲक्शन करायची असेल, बॉन्ड तोडायचं असेल तर आपण हीट करतो, राईट. सो काय करेल, हा इकडे भांडणं लावून देईल, म्हणजे डायरेक्ट नाही जाणार, इकडे भांडणं लावून देईल. म्हणजेच काय, इकडचा बॉन्ड वीक होईल, हा इझिली ती जागा सोडून निघून जाईल कारण त्याला या लोकांचा त्रास होईल, बरोबर. आणि मग तो हा मुलगा म्हणजे ही जागा एम्प्टी होईल, ही जागा एम्प्टी होईल आणि मग हा मुलगा याच्यावरती अटॅक करेल आणि मग हा इथे येऊन बसेल. म्हणजे तुम्हाला फायनली कळेल की इथे हा मुलगा आलेला आहे. म्हणजे काय झालं की हा मुलगा आधी सोडून गेला आणि नंतर या मुलाने त्याच्यावरती अटॅक केला, म्हणजे या जागेवरती अटॅक केला. ही पहिली मेथड. म्हणजे धिस गाय इज वेटिंग टू की हा मुलगा निघून गेला आणि मग इथे जागा रिकामी झाली आहे आणि मग अटॅक झाला.
दिस इज वन टाइप ऑफ मेकॅनिझम. सेकंड मेकॅनिझम इज हा मुलगा डायरेक्टली याच्यावरती अटॅक करतोय, पण आता इथून नाही अटॅक करू शकत, मग तो काय करेल, इकडून बसायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. जर का खूप स्ट्रॉंग असेल, म्हणजे एकदम कुस्तीमधला मल्ल वगैरे असेल, धाकड असेल, तर काय करेल, हा या जागेवरती बसेल आणि त्यासाठी काय लागेल की हा ग्रुप याच्यापेक्षा, म्हणजे हा ग्रुप इझिली याच्या ऐकणाऱ्यांमधला असला पाहिजे. सो या मुलाने जर का इकडून सरकवायला सुरुवात केली तर हा मुलगा इझिली इथून फॉल डाऊन होईल, म्हणजे या जागेवरून पडून जाईल. आणि आता आपल्याला कोण दिसणार आहे, तर हे सगळे लोक दिसतील. आणि इकडून तो पडून गेलेला आहे. कोण? हा मुलगा, नॉर्मलवाला मुलगा पडलाय, म्हणजे खाली गेला. तो खाली गेला म्हणजे त्या जागेवरून रिकामा झाला. म्हणजे आता कोणाचा बॉन्ड स्ट्रॉंग झाला? या मुलाचा आणि यांचा. सो ही एक मेथड आहे. म्हणजे पहिली मेथड अशी आहे की ती जागा रिकामी होईल आणि मग दुसरा येऊन बसेल. ही मेथड अशी आहे. दुसरीवाली मेथड अशी आहे की याच्यामध्ये ऑलरेडी त्याने दुसऱ्या साईडने अटॅक केला आणि मग आधीच्या मुलाला पाडून टाकलं, कारण एका जागेवरती एवढी लोक तर नाही बसू शकत. ठीक आहे, कारण ती लिमिटेड सीट आहे असं समजा. ठीक आहे. सर आता समजा की हा आपला आर आहे, हा चांगला सरळ दिसणारा मुलगा म्हणजे एक्स, आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट, सगळ्यात वाईट ग्रुप आहे ऍक्च्युली अल्कोहोल, दॅट इज OH मायनस. तुम्ही समजून घ्या की OH मायनस हा खूप एक वाईट ग्रुप आहे. वाईट म्हणजे याच्या रिॲक्शन्स पण खूप आहेत आणि हा सगळीकडे खूप प्रॉब्लेम पण करतो आपल्या दृष्टीने, कारण त्याच्यामुळे आपल्याला रिॲक्शन शिकायला लागतात. सो OH मायनसमुळे खूप गडबड होते. सो हा मुलगा एकतर वेट करेल, जर का OH मायनस, आणि ऍक्च्युली या आर वरती डिपेंड करतं की OH मायनस वेट करेल की नाही. समजा आर ग्रुप ह्याच्यामधला नसेल, त्याच्या ताकदीमधला नसेल, तर तो काय करेल, वेट करेल. वेट केल्यानंतर एक्स निघून जाईल. फॉर एक्झाम्पल टर्शरी ग्रुप असेल, टर्शरी म्हणजे काय की एक्सला, म्हणजे एक्स आणि सी जिथून अटॅच आहे तिथून ऑलरेडी अजून आर ग्रुप अटॅच झालेले असतात, म्हणजे हे खूप बल्की ग्रुप होतात. राईट. सो नॉर्मली ही जी मेथड आहे ती टर्शरी फेवर करतो, म्हणून याला आपण म्हणतो ऍक्च्युली SN1. ठीक आहे. ही SN1 मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये की एक्स आधी आर सोबत तुटेल, देन ती जागा रिकामी होईल आणि मग OH मायनस एंट्री मारेल. आणि ही आहे SN1 वाली मेकॅनिझम, म्हणजेच प्रायमरी वाली मेकॅनिझम. प्रायमरी म्हणजे काय की आता प्रायमरी म्हणजे काय असतं, सी ला कोण कोण असतं, फक्त इकडे HH असतात. राईट. प्रायमरी म्हणजे 3H असतात किंवा 2H असतात, आणि इकडे कोण असतो, एक्स. एका कार्बन म्हणजे 2 कार्बनला हकलवायला एवढी गरज नाही लागत, म्हणजे एवढी ताकद नाही लागत. सो प्रायमरी कार्बन ॲटमचे 2 हायड्रोजन असतात, त्यांना इझिली तो हँडल करू शकतो. त्याच्यामुळे प्रायमरी वाले सगळे SN2 फॉलो करतात. आणि ओके, तर आता तुम्हाला मी जे एक्झाम्पल सांगितलं 2 मुलांचं, त्याच्यावर तुम्हाला कळलं असेल की वीकर इज एक्स, स्ट्रॉंगर इज OH, आणि OH अजून जास्त स्ट्रॉंग कधी होईल, जर का तो प्रायमरी असेल तर तो डायरेक्ट अटॅक करेल, RX असतानाच, म्हणजे हॅलोजन असतानाच तो अटॅक करेल आणि त्या एक्सला निघून टाकेल. ओके. सो आता आपण बघणार आहे डिटेलमध्ये ॲज अ थिअरॉटिकल पार्ट की SN1 आणि SN2 काय. सो बघा, SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम मध्ये आपण काय करतोय की SN1चा मिनिंग काय असतो की ओनली वन, म्हणजे रेट मेकॅनिझम मध्ये, आपण आता इनऑर्गॅनिक स्टार्ट नाही केलेलं, इनऑर्गॅनिक मध्ये कळेल रेट ऑफ द रिॲक्शन काय, RX प्लस OH मायनस गिव्स ROH प्लस X मायनस. हे जरी दिसत असेल 1 स्टेप रिॲक्शन, तर ती ऍक्च्युली 2 ते 3 स्टेपमध्ये होऊ शकते. कोणती रिॲक्शन 2 ते 3 स्टेपमध्ये होऊ शकते. सो जी स्लोएस्ट स्टेप असते त्या स्लोएस्ट स्टेपला म्हणतात रेट डिटर्माइनिंग स्टेप, दॅट इज RDS. ओके. सो आपली जी रिॲक्शन आहे SN1 होते कधी, जर का हा आर ग्रुप टर्शरी असेल तर. ऍक्च्युली टर्शरीमुळे SN1 रिॲक्शन होते. ओके. इट इज नॉट दॅट की SN1 मेकॅनिझम होतं आणि मग टर्शरी येतं, नाही, टर्शरी आधी. सो टर्शरी समजा मी घेते आता CH3 CCH3, इथे पण घेते CCH3, आणि इकडे घेते समजा PR, आणि इथे घेतलाय OH मायनसचा अटॅक. तर हा OH मायनस डायरेक्टली अटॅक करत नाही, म्हणजे मेन स्टेप्स जर का आपण बघायला गेलो तर हा OH मायनस डायरेक्टली अटॅक नाही करणार आहे. त्याच्यामुळे आधी याची रिॲक्शन काय होतीये, जसं मी आधी सांगितलं पहिली मेथड, की हा वेट करतोय, कोण, तो मुलगा वेट करतो, OH मायनस अजून वेट करतोय की एक्स निघून जायचा. सो इथे काय होतं की आपण ज्या कंडिशन्स क्रिएट करतोय त्या कंडिशन्समुळे हा BRचा बॉन्ड निघून जाणार आहे आणि इथे होणार आहे पॉझिटिव्ह, दॅट इज कार्बोकटायन फॉर्म होणार आहे. ठीक आहे. हा कार्बोकटायन फॉर्म झाल्यानंतर हा OH मायनस का नाही अटॅक करू शकला, त्याने केला ट्राय अटॅक करायचा बिकॉज हा पॉझिटिव्ह आहे, बट हा याच्यावरती अटॅक करायला गेला तर याला जागाच नाही सापडली, कारण हे सगळे बल्की ग्रुप आहे
आणि इकडून तो अटॅक नाही करू शकत. इकडून का नाही अटॅक करू शकत? बिकॉज इकडून जर का अटॅक करायला गेला तर इकडे बीआर आहे, त्याच्यासारखा आहे आणि तो ऑलरेडी बॉन्डेड आहे, त्याच्यासारखा म्हणजे न्यूक्लिओफाईलच आहे बीआर पण. सो OH मायनस इकडून नाही अटॅक करू शकत, इकडून बल्की ग्रुप आहे, त्याच्यामुळे त्याला वेट करायला लागलं टू फॉर्म कार्बोकटायन आणि याच्यामधून बीआर मायनस निघून गेला. आणि ही असणार आहे सगळ्यात स्लोएस्ट स्टेप. स्लोएस्ट स्टेप ती असते की जी इझिली होत नसते. ऑब्वियस आहे ना की हे सगळं पूर्ण स्टेबल आहे, पूर्ण 4 बॉन्ड सॅटिस्फाईड आहेत, कशाला उगीच सी आणि बीआरला तोडून पुन्हा बीआर मायनस आणि कार्बोकटायन तयार करायचा. दिस विल बी हायली अनस्टेबल स्टेट. दिस इज नथिंग बट TS1. म्हणजे एकच TS आहे, दॅट इज या कंडिशनमध्ये एकच TS आहे, दॅट इज ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे जी सगळ्यात अनस्टेबल स्टेट असते. अनस्टेबलचा मिनिंग असतो हायएस्ट एनर्जीवाला स्टेट. लोएस्ट एनर्जी ज्यांची असते ते सगळ्यात स्टेबल असतात, जसं आपल्या माणसांमध्ये असतं तसंच. ठीक आहे. सो ज्यांची म्हणजे असं नाही की ते वाईट आहे, फक्त एवढंच सांगते की ट्रान्झिशन स्टेट इज हायर एनर्जीवाली स्टेट, की जिकडे ते अनस्टेबल असतात, ते इझिली रिॲक्ट होऊ शकतात. ओके. आणि त्यांच्यामुळे त्यांचं काही चांगलं पण फॉर्म होऊ शकतं, म्हणजे टर्निंग पॉइंट. सो ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय तयार झालाय? कार्बोकटायन तयार झालाय, विच इज प्लेनर इन जॉमेट्री. आता हा जो कार्बोकटायन फॉर्म झालाय, आता त्याच्याजवळ ऑप्शन आहे, कारण आता रिॲक्शन मिक्सचरमध्ये बीआर मायनस पण आहे आणि OH मायनस पण आहे. सो ही स्लोएस्ट स्टेप जी होती ती होती रेट डिटर्माइनिंग स्टेप. या रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये कोण इन्व्हॉल्व्ह आहे रिॲक्टंटमध्ये? ओनली सबस्ट्रेट म्हणजे याच्यावरती आपल्याला अटॅक करायचा होता तो. सो रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अल्किल हॅलाइड. ओनली अल्किल हॅलाइड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हॅलाइड. फरक नाही पडत की OH मायनस किती घेतलेला आहे. सो दिस इज ओनली 1, म्हणजे रेट इज इक्वल टू, पुढे तुम्ही काय करू शकता, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ RX. म्हणजे इट इज डिपेंडंट ओनली ऑन दिस, ओनली 1. इट इज ओनली मोनो, म्हणजे एकावरच मोनो ह्याच्यावरच डिपेंड आहे. सो म्हणून याला म्हणतात, एक असल्यामुळे याला म्हणतो SN1. 1चा मिनिंग कळला का तुम्हाला? का आला? बिकॉज हा जो रेट आहे रिॲक्शनचा, दॅट इज डिपेंडंट ऑन ओनली 1 रिॲक्टंट. सो दॅट इज SN1 मेकॅनिझम. ओके. म्हणून याला नाव आलं सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफाईल, विच इज ओनली डिपेंडंट ऑन द रेट इज डिपेंडंट ऑन ओनली 1, दॅट इज ओनली 1 मॉलिक्यूल और ओनली 1 कंपाउंड, ओनली 1 रिॲक्टंट. सो दॅट इज रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अल्किल हॅलाइड. ओके. आता पुढची जी स्टेप असणार आहे ही होती स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय झालं की आता हा जो कार्बोकटायन फॉर्म झालेला आहे, तर याच्यावरती अटॅक होणार आहे OH मायनस इझिली. का? कारण आता ही जागा OH ची आहे, कारण OH BR पेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे BR पुन्हा जरी जॉईन करायला आला तरी OH त्याला तिकडे फिरकू पण देणार नाहीये. सो आपला जो फॉर्म होणार आहे तो होणार आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके. बाकी सगळे असणार आहेत CH3. सो हा तयार झाला आपला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. याच्यामध्ये काय काय झालं? 2 स्टेप्स होत्या, एकावरच डिपेंडंट होता आणि प्लेनर जॉमेट्री होती आणि एकच ट्रान्झिशन, आता ट्रान्झिशन स्टेटमध्ये ही जी एक स्टेट आहे ती कधी होईल? CBR तुटतानाची. ओके. आणि नंतर पुन्हा अजून एक ट्रान्झिशन स्टेट तयार होईल, म्हणजे इथे असेल ती असणार आहे ज्यावेळेस C आणि OH जोडतानाची, म्हणजे जॉईन होतानाची. ठीक आहे. सो इथे ऍक्च्युली 2 ट्रान्झिशन स्टेट येत आहेत, एक ब्रेकिंग आणि एक बॉन्डिंगच्या वेळी. सो इथे अल्टरनेट ब्रेकिंग आणि बॉन्डिंग होतं. सो समजून घ्या, म्हणजे ब्रेकिंग आणि बॉन्डिंग वेगळं. इथे पहिल्यांदा झालंय ब्रेकिंग आणि नंतर इकडे झालंय बॉन्डिंग. इझी आहे. आता याचं आपण ट्रान्झिशन स्टेट आणि कसं एक्झॅक्टली ग्राफवरती रिफ्लेक्ट झालंय बघूयात. तर बघा, हे असेल समजा टाइम आणि ही आहे एनर्जी. तर आता टाइम असा पुढे चाललेला आहे, एनर्जी पण वरती वाढत चाललेली आहे. समजा इथे रिॲक्टंट होता, आता ऑब्व्हियस आहे हा RX कधी पण ROH पेक्षा वरती असणार आहे, कारण ROH इज व्हेरी स्टेबल. ठीक आहे. सो समजा ROH इकडे, इमॅजिन करा ही स्ट्रेट लाईन आहे, तर आता कधी पण जाताना RXचा RX हा ROH पेक्षा लेस स्टेबल आहे. ROH खूप जास्त स्टेबल आहे, कारण ROH एकदा बॉन्ड बनले ना की त्यांच्यामुळे जे काही फॉर्म होत आहे, म्हणजे त्यांच्यामुळे जी एनर्जी निघतीये विच इज व्हेरी स्टेबल. सो आता कन्सिडर करा की ROH इथे जो की RX पेक्षा लोअर आहे, तर इथून कधी पण असा डायरेक्टली जात नसतो ग्राफ कोणताच. सो यासाठी काय लागतं, म्हणजे एक
ऍक्टिव्हेशन एनर्जी लागते की अनस्टेबल करायला लागतो. कुठलीही गोष्ट डायरेक्टली चेंज होत नाही जोपर्यंत त्याला एक मोटिवेशन नाही मिळत. दॅट इज टर्निंग पॉईंट. याचे ऍक्च्युली येतात 2 टर्निंग पॉईंट. हे 2 टर्निंग पॉईंट कुठलेच सांगते. हा आहे TS1 आणि हा आहे TS2. आणि इथे तयार झालाय आपला कार्बोकटायन. ज्यावेळेस ब्रेकिंग होतं, CBr मधलं ब्रेकिंग होतं, त्यावेळेचा हा ट्रान्झिशन स्टेट आहे. आणि इकडचा ट्रान्झिशन स्टेट आहे ज्यावेळेस सी आणि OHचं बॉन्डिंग व्हायला सुरुवात झाली. ओके, सो त्यावेळेचा हा ट्रान्झिशन स्टेट आहे. ट्रान्झिशन स्टेट इज अनस्टेबल स्टेट. ओके, कधी कार्बोकटायन पण फॉर्म झाल्यानंतर तो बिचारा शांत असतो की ओके आता मी झालोय, आहे एनर्जी. बट ज्यावेळेस जस्ट बॉन्ड व्हायला सुरुवात होते त्यावेळेस तो थोडासा हायर एनर्जीमध्ये जातो आणि मग पुन्हा तो एकदा बॉन्ड बनला की डायरेक्टली ROH जो काही फॉर्म होईल तो खाली फॉर्म होईल. सो याची रिॲक्टिव्हिटी विल टर्शरी ग्रेटर, सेकंडरी, देन प्रायमरी. प्रायमरीला कन्सिडरच करू नका. म्हणजे तुम्हाला आता एक्झाममध्ये असं विचारलं की आयसोब्युटिल हॅलाइड आणि दुसरा ऑप्शन दिला टर्शरी ब्युटिल हॅलाइड. तर आयसोब्युटिल हॅलाइड आणि टर्शरी ब्युटिल हॅलाइड मध्ये हा आहे टर्शरी आणि आयसो ऍक्च्युली आहे प्रायमरी. आयसो आहे प्रायमरी. कशावरून? आयसो असा असतो, 2 CH3 म्हणजे आयसो आणि ब्युटिल आहे म्हणून असा आणि इकडे असणारे X. सो हा झाला प्रायमरी. किंवा जरी असेल सेकंडरी ब्युटिल तरी टर्शरी आधी होईल. टर्शरीचा SN1 होईल, याचा SN2 होईल. कळतंय? सो टर्शरी जो असेल, टर्शरी आणि सेकंडरी मध्ये टर्शरीचं SN1, सेकंडरी आणि प्रायमरी मध्ये सेकंडरीचा SN1. सो नेहमी कम्पेअर करा की कोण आहे. जो हायरवाला आहे त्याचा SN1 होईल, जो लोअरवाला आहे म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शरीमध्ये त्याचं होईल SN2. ओके, फॉर एक्झाम्पल आता समजा दिला आयसोप्रोपिल हॅलाइड आणि दुसरा दिला N-प्रोपिल हॅलाइड. तर या दोघांमध्ये कोणाचं होईल? तर याचं होईल SN1 आणि याचं होईल SN2. हेच तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे कळलंय. आता आपण SN2 कडे जाऊयात. बरं, SN2 आता जसं सांगितलं की स्लोएस्ट स्टेपमध्ये मगाशी वन मॉलिक्यूल वॉज इन्व्हॉल्ड. आता इथे 2 टाईपचे रिॲक्टंट इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. कसे बघा, SN2 म्हणजे आपली सेकंड केस, ज्याच्यामध्ये तो मुलगा जाईल दुसरीकडून अटॅक करेल, त्याला पूर्ण खेचेल आणि पहिल्या Xला आपल्या बिचाऱ्या गरीब मुलाला खाली पाडेल. ओके, सो काय होणार आहे बघा, हे होतं कधी? ज्यावेळेस कार्बनच्या अराउंड एवढे कोणी मोठे ग्रुप नाही आहेत. सो बघा, हा जर का असा असेल आणि आता याच्यामध्ये OH मायनस डायरेक्टली अटॅक करायला जाईल, हा वेट नाही करणार BR निघायचा. ठीक आहे, सो काय होणार आहे, ही होणार आहे पेंटाव्हॅलंट होणार आहे. हा काय होईल की इकडे डायरेक्टली BR लागायला सुरुवात होईल आणि इकडे डायरेक्टली OH, कारण या OHने डायरेक्टली अटॅक केला. जसा अटॅक केला तसा इकडचा बॉन्ड वीक पडायला लागला. इकडचा बॉन्ड जसा वीक पडायला लागला तसा इकडचा बॉन्ड स्ट्रॉंग व्हायला लागला. सो इथे सायमल्टेनियसली, आणि हीच याची आहे स्लो स्टेप, इथे काय होतं, सायमल्टेनियसली ब्रेकिंग अँड बॉन्डिंग, एकाच वेळी ब्रेकिंग आणि बॉन्डिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. सो दिसतंय तुम्हाला इथे ही स्लोएस्ट स्टेप आहे. स्लोएस्ट स्टेपमध्ये 2 जण इन्व्हॉल्व्ह आहेत, त्याच्यामुळे रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू CH3Br ॲज वेल ॲज OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. सो याच्यामुळे ही SN2 झाली, 1 आणि 2, म्हणून ही झाली आहे SN2 मेकॅनिझम. सायमल्टेनियसली ब्रेकिंग अँड बॉन्डिंग झालंय. OHने डायरेक्टली इकडून अटॅक केला. का? कारण हे हायड्रोजन खूप स्मॉल ग्रुप आहेत विच इज इझियर टू अटॅक. सो हे जे काही फॉर्म झालंय, आता याच्यामुळे काय होणार आहे बघा की याच्या पुढची रिॲक्शन इथे लिहिते, ही लगेच फास्ट होणार आहे. ही फास्ट रिॲक्शन बघा काय होईल की आता कार्बनला चॉईस आलाय, कार्बनवरती एक्स्ट्राचा बॉन्ड फॉर्म झालाय बिकॉज कार्बनवरती आता चॉईस आलाय. हा झाला पेंटाव्हॅलंट. ओके, सो दिस इज पेंटाव्हॅलंट कार्बन फॉर्म झालाय. तर आता कार्बनकडे चॉईस आहे की मी BR सोबत राहू का OH सोबत. तर ऑब्व्हियस फिटेस्ट मस्ट सर्व्हाइव्ह, OH सोबत राहणार तो. आणि आपल्याला मिळणार काय, तर आपल्याला मिळणार आहे मिथाइल अल्कोहोल. ओके, आणि इकडचा BR मायनस बाहेर गेला. इझी रिॲक्शन. काय झालं, एकाच वेळी OHने अटॅक केला, याच्यामुळे फक्त एकच ट्रान्झिशन स्टेट मिळाली आहे तुम्हाला. हे लक्षात घ्या की एकच ट्रान्झिशन स्टेट आहे. ओके, सो हे झालं तुमचं SN2. आता याचा ग्राफ बघा काय येतो. याच्या ग्राफमध्ये असतो पुन्हा एनर्जी आणि टाइम. ही एनर्जी आहे, ही टाइम आहे. पुन्हा इथे RX आहेच आपला, इथे आहेच पुन्हा ROH खाली, इथे आहे ROH, इथे आहे RX. इथून हा एकच ट्रान्झिशन स्टेटनी जाईल डायरेक्टली खाली. एकच ट्रान्झिशन स्टेट कुठली बनली आहे, जिथे बनलाय तो
पेंटाव्हॅलेंट, जिथे OH बॉन्डिंग आणि BR ब्रेकिंग सुरू आहे. ओके, सो आता जर का तुम्ही नीट बघितलं ना तर तुम्हाला कळेल की ऍक्च्युली SN1 आणि SN2 मध्ये सगळं उलट आहे. फॉर एक्झाम्पल इथे जी आपण ट्रान्झिशन स्टेट बघितली त्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट किती होती, फक्त एकच ट्रान्झिशन स्टेट. तर तिकडे बघा, तिकडे ट्रान्झिशन स्टेट होत्या 2. ठीक आहे, सो पहिली गोष्ट सगळ्यात SN2 मध्ये 2 जण इन्व्हॉल्व्ह आहेत, पूर्ण सबस्ट्रेट आणि रिॲक्टंट. पण SN1 मध्ये ओनली एकच सबस्ट्रेटच इन्व्हॉल्व्ह आहे, दॅट इज अल्किल हॅलाइडच इन्व्हॉल्व्ह आहे. याच्यामध्ये 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होते, याच्यामध्ये एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन होती. ही पूर्ण एकच स्टेप रिॲक्शन आहे. ओके, देन हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय सांगितलाय, ब्रेकिंग आणि बॉन्डिंग अल्टरनेटली होत आहे, ब्रेकिंग आणि बॉन्डिंग सायमल्टेनियसली होत आहे. ओके, ब्रेकिंग आणि बॉन्डिंग सायमल्टेनियसली होत आहे. नेक्स्ट थिंग इज ट्रान्झिशन स्टेट इज ओनली 1. इकडे ट्रान्झिशन स्टेट 2 आहे. इकडे होताना प्रायमरी आधी होईल, नंतर सेकंडरी. टर्शरी कन्सिडरच करू नका, कारण टर्शरी सोबत दुसरा कोणी जर का असेल तर तो सेकंडरी किंवा प्रायमरी असेल, तरी सांगून ठेवते की टर्शरी. ठीक आहे, जे इझी असतील अटॅक करायला OHला, एवढंच लक्षात ठेवा. मेन मोटो काय OHचा, की जे छोट्या छोट्या जे गोष्टी असतील, छोटे छोटे जे ॲटम्स असतील त्यांना बाजूला करायचं आणि स्वतः जाऊन बसायचं. आता टर्शरीमध्ये पण असं आलं की एक खूप कार्बनवाला आला, एक कमी कार्बनवाला आला, तर कमी कार्बनवाला विल गो फॉर SN2 आणि जास्त कार्बनवाला विल गो फॉर SN1. जिथे मेहनत आहे तिकडे OH जाणार नाही. ओके, सो ही होती आपल्या सगळ्या SN1 आणि SN2च्या मेकॅनिझम. तुम्हाला मी आता डिफरन्स सांगितलेलेच आहेत. डिफरन्स बिकॉज ऑफ, आता इथेच लिहिते, SN1 आणि SN2चे एक 7-8 डिफरन्स येऊन जातात. खूप इझी डिफरन्स सांगितलेले आहेत ते, असे खूप काही मोठे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इझी वाटेल. ओके, सो आता बघा SN1, SN2 याच्यामध्ये 1 मॉलिक्यूल 1 सबस्ट्रेट इज ऑलवेज प्रेझेंट इन स्लो स्टेप और रेट डिटरमाइनिंग स्टेप. इथे दोघं जण असतात, सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिॲक्टंट, और यू कॅन से OH मायनस. याच्यानंतर इथे असते ओनली 2 स्टेप रिॲक्शन. SN1चं सगळं 2 आहे, इथे 1 स्टेप रिॲक्शन आहे. इथे काय अजून, इथे आपल्याला असणारे 2 ट्रान्झिशन स्टेट, इथे असणारे 1 ट्रान्झिशन स्टेट. इथे रिॲक्ट होताना टर्शरी आधी, मग सेकंडरी, मग प्रायमरी. इथे रिॲक्ट होताना प्रायमरी आधी, सेकंडरी आधी, नंतर टर्शरी, सेकंडरी नंतर टर्शरी. ओके, त्याच्यानंतर अजून काय राहिलं, ब्रेकिंग आणि बॉन्डिंग अल्टरनेटली होत आहे, ब्रेकिंग देन बॉन्डिंग. ओके, इथे होताना ब्रेकिंग अँड बॉन्डिंग सायमल्टेनियसली होत आहे. ओके, दिस इज जस्ट सायमल्टेनियसली. इझी होती आय गेस रिॲक्शन. तर या होत्या तुमच्या SN1, SN2. एकदा पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कुठे कुठे काय काय होत आहे. ठीक आहे, सो जर का नसेल कळालं, कुठे काही प्रॉब्लेम असेल तर पुन्हा एकदा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. कोणीतरी अलायलिक बद्दल विचारलं होतं. अलायलिक इज ओनली थिंग C डबल बॉन्ड C आणि इथे अजून एक C असला पाहिजे. अलायलिक म्हणजे डबल बॉन्ड झाल्यानंतर अजून एक कार्बन घ्या त्या डबल बॉन्डला, म्हणजे हा sp2 हायब्रिडाइजला अजून एक sp3 हायब्रिडाइज कार्बन, आणि मग त्याला जर का X असेल तर त्याला आपण म्हणणार आहे, जर का त्याला X असेल तर त्याला आपण म्हणणार आहे अलायलिक. विनायलिक म्हणजे काय, C डबल बॉन्ड C आणि मग इथे डायरेक्ट असेल sp2 हायब्रिडाइजला जर का डायरेक्टली असेल तर तो होतो विनायलिक. ओके, सो ऍक्च्युली बेन्झिलिक बघायला गेलं तर अलायलिक पण असतो. बेन्झिलिक म्हणजे काय, की बेन्झिलिक C आणि नंतर इथे X असतो. तर हा जो कार्बन आहे बघा, म्हणजे जो या कार्बनला अटॅच आहे, आपल्या फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला जो अटॅच आहे, तो कार्बन ऑलरेडी sp2 मध्ये. हा 0 म्हणजे काय, आतला गोल म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. सो हा ऑलरेडी अलायलिक पण होतो. सो बेन्झिलिक इज ऑल्सो अलायलिक अल्किल हॅलाइड. ओके, आणि हा होतं विनायलिक. ठीक आहे, विनायलिक म्हणजे आपला डायरेक्टली हा पण विनायलिकच होतो. ठीक आहे, पण हा मेनली आपला फिनाइल ग्रुपमध्ये येतो, दॅट इज हॅलोबेन्झिन मध्ये येतो. ठीक आहे, सो हा फिनिल हॅलाइड म्हणण्यापेक्षा बेन्झिन ग्रुपमध्ये येतो, हॅलोबेन्झिन मध्ये येतो. ओके, सो कळलं असेल आय गेस. ठीक आहे, मग हे लेक्चर एंड झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे त्याच्यामध्ये अजून बाकीच्या केमिकल रिॲक्शन असेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फ्लो चार्ट एक्सप्लेन करेन. सो पुढच्या व्हिडिओपर्यंत तुम्ही आत्तापर्यंतचं मागचं प्रिपरेशन प्लस हे आणि फिजिकल प्रॉपर्टीज या सगळ्या नीट करून ठेवा.